हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे मी आस्वाद रेसिपीजमध्ये अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण आस्वाद रेसिपीजमध्ये गावाकडची एक सुंदर अशी भाजी बघणार आहोत। देठाची भाजी मी इथे केलेली आहे। ही माझ्या आईने मला शिकवलेली आहे। खूप अप्रतिम बनते, नक्की बनवून बघा। इथे मी माझ्या बागेमधले देठ इथे काढून घेतलेले आहेत। याला काही काही ठिकाणी काटे माठही म्हणतात। हे देठ अतिशय टेस्टी बनतात। ह्याच्या पाल्याची ही भाजी बनते। आता इथे काटे असतात ह्याला, तर आपण सर्वात पहिल्यांदा सुरीच्या मदतीने हे काटे वेगळे करणार आहोत। त्याच्यानंतर आपण ही जी पानं आहेत तीही वेगळी करणार आहोत। तर मी इथे काटे वेगळे केलेले आहेत। याला म्हणतात देठ, आणि हे देठ अतिशय छान चवीचे लागतात। त्यामध्ये काही कोवळे आहेत तेही सेपरेट केलेले आहेत, आणि पानाचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने मी वेगळा केलेला आहे। त्यातली पानंही वेगळी केलेली आहेत। त्याची भाजी अप्रतिम अशी बनते। आता आपण हे देठ बारीक बारीक चिरून घेणार आहोत। जसे आपण शेवग्याची शेंग चिरतो त्याच पद्धतीने आपण हे देठ छान चिरून घ्यायचे। त्याच्यावरची सालं आपण काढून घेतलेली आहेत। आता हे देठ आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत। त्यासाठी मी एका कढईमध्ये हे देठ काढून घेतेय। गावाकडची अतिशय सोपी अशी आणि सुंदर अशी चवीची ही भाजी बनते। एकदा तरी नक्की बनवून बघा। आता हे देठ आपण पाण्यामध्ये उकडायला ठेवणार आहोत। त्यासाठी आपण थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम चालू करूयात, आणि त्याच्यानंतर आपण साधारण 10 मिनिटं हे झाकण घालून देठ छान शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत मसाला आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। इथे मी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ 2 चमचे, आणि त्याच्यानंतर आपण इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 चमचे किसलेलं सुकं खोबरंही घेतलेलं आहे। हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, काळा मसाला घेतला आहे 1 चमचा, अर्धा चमचा कांदा लसूण, आणि त्याच्यानंतर आपण इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला तीळ आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। तर मी सेपरेट हे दोन्हीही भाजून घेतेय। आता हे मी भाजायला घेतेय। इकडे तोवर आपण बघूयात देठ आपले शिजलेले आहेत की नाही। एखादा देठ आपल्याला दाबून बघायचा आहे, आणि शिजला असेल तर गॅसची फ्लेम बंद करून हे देठ थंड करायला ठेवूयात। त्याच्यानंतर हा सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। वाटण हे खूप सुंदर दिसतंय। आता यामध्ये एका कढईमध्ये आपण ह्याला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 चमचाभर तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी ह्यामध्ये घालून घेणार आहे मोहरी। मोहरी छान तडतडायला सुरुवात झाल्यानंतर आपण हा वाटलेलं वाटण जे आहे म्हणजे मसाला आहे तो यावरती घालून घेणार आहोत। दोघांना पुरेल अशी ही भाजी बनते, आणि बागेमध्ये सहज उगवतात हे देठ, आणि ह्या दिवसात पावसाळ्यात तर हे नक्कीच खावेत, अतिशय पौष्टिक असतात। आता हे उकडलेले देठ यामध्ये घालून घेतेय मी। गावाकडच्या अतिशय सुंदर सुंदर रेसिपीज असतात। तुम्ही कोणत्या कोणत्या रेसिपीज बनवता हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता सर्व मसाल्यामध्ये हे देठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला होता, त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून तो यामध्ये मिक्स केलेला आहे। मीठ आपल्याला घालण्याची आवश्यकता नाहीये, कारण देठ उकडताना आपण मीठ घातलेलं होतं, आणि मसाल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 उकळी आल्यानंतर ही भाजी रेडी आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुगंध सुटलाय। याचा आस्वाद तर मी नक्कीच घेणार आहे। ही माझी सर्वात आवडीची भाजी आहे। तुम्हाला कोणती भाजी आवडते हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत, कोणती भाजीची रेसिपी हवी असेल तर तीही कमेंट करून सांगायला विसरू नका। मी नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवेल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की किती लोकांनी माझे व्हिडिओज बघितलेत पण सबस्क्राईब केलेलं नाही, तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच प्रोत्साहन द्या। मी नवीन नवीन रेसिपीज नक्कीच बनवेल तुमच्यासाठी। आणि इथे मी सर्व करून घेतेय देठाची अप्रतिम अशी चवीची भाजी। अतिशय सुंदर सुगंध सुटलेला आहे। याचा आस्वाद तुम्ही भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर नक्कीच घेऊ शकता। आता मी सर्व करतेय। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन।